कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, तुम्ही सगळ्या जणी आज महाराष्ट्र पोलीस दलात काम करता आहात, बरोबर की? आणि त्याचबरोबर ट्रॅफिक म्हणजे वाहतूक, म्हणजे सतत प्रदूषण, ऊन, चटके, पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ऊन पावसापासून न थांबता काम करत असता। तो जो उन्हाचा तापटपणा आहे तो घरी येतो? नाही सर, कधी कधी येतो, कधी येतो. बघा, 8 पैकी 8 जणी बोलले कधी कधी येतो। मी 100% सांगतो रोज येत असणार। कधी कधी येतो, येतो ना? स्वाभाविक आहे ना, ते तर आहेच। सॅटर्डे संडे येतो सर, कारण ट्रॅफिकचा फ्लो जास्त असतो ना, ट्रॅफिक जास्त असते ना, मग सॅटर्डे संडे येतोच। सगळ्या जणी तुम्ही नोकरी करता 12-12, कधी कधी जास्त वेळ करावा लागतो, कारण वेगवेगळे अनुभव असतात। काय सांगू शकाल, एखादी आठवण सांगायची झाली तर कोण सांगेल? मी खारघरला होती बंदोबस्तला. तिथे बंदोबस्तला असताना एक बाईकवाला हेल्मेट घालून येत होता, म्हणजे मुंबईला चाललेला तो. गाडी त्याची घसरली आणि तो पडला. मग आम्ही तिथे असताना आम्ही त्याला उचललं, जेंट्स पोलीस होते त्यांनी. पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगताना हेल्मेट घालणं किती जरुरीचं आहे, की त्याच्यामुळे आम्हाला समजलं. कारण की हेल्मेट घातल्यामुळे तो वाचला, नाही तर हेल्मेट नसतं तर त्याच्या डोक्याला लागला असतं, कारण की बाजूलाच फुटपाथ होता. त्यामुळे हेल्मेट दुचाकीवरती घालणं ही किती आवश्यक आहे हे या प्रसंगातून जाणवलं। अजून कोणाचं काय? एक ॲटो रिक्षा होती, त्याच्यामध्ये कोण पॅसेंजर नव्हते, ते देवाच्या कृपेने, म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ती रिक्षा आहे ना, रस्त्याच्या मध्ये सर पलटी झाली, पण लोकांचा दृष्टिकोन बघा कसा असतो. म्हणजे त्या रिक्षावाल्याला उचललं कोणीच नाही, सगळे साईडून सर रिक्षा चाललेल्या, एसट्या थांबलेल्या त्याच्या मागे, की तो रिक्षाला का स्वतःहून तो उठण्यासारखा नव्हता, कारण की त्याची पूर्ण पलटी झालेली रिक्षा. 2 व्हीलर साईडून चालल्यात, कार चालल्या सर्व साईडून, मग कोणीही थांबून बाबा त्याला हेल्प करावी हा लोकांचा दृष्टिकोन आता राहिलेला नाही. कारण की त्यांना असं वाटतं त्या माणसाला जर हेल्प केली तर आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, किंवा पोलीस आपलं स्टेटमेंट घेतील, मग हॉस्पिटलमध्ये टाईम जाईल, हा लोकांचा दृष्टिकोन झाला. मग हा चेंज झाला पाहिजे खरं, म्हणजे गरज आहे आता. मदत करणं हा प्रकार नाही, मोबाईल घेऊन शूटिंग करायला सगळे पहिले असतात, म्हणजे हा दृष्टिकोन, हा शूटिंग करणं हा. आणि तिथे दोघा ठिकाणचं ते चाललेलं. माझं असं हे झालं ना, म्हणजे म्हटलं काय तुमचं ह्याला उचलणं बाजूला आणि तुम्ही सरळ सरळ शूटिंग करताय. मग त्यांचं सगळ्यांना त्यांना लाज वाटली आणि त्यांनी बंद केलं आणि मग ते काका गेले. म्हणजे एक सांगायचं दृष्टिकोन असतं की सगळ्यांनी दृष्टिकोन बदला, एकमेकाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. तो त्याच्यावर आलेला प्रसंग कधी आपल्यावर आला तर काय हा विचार केला तर प्रत्येक जण मदतीला जाऊ शकतो. बरोबर. आजचा हा आनंदाचा काहीसा वेगळा प्रसंग आहे. जेव्हा फोन आला होम मिनिस्टरचा, काय होती भावना? खूप म्हणजे एक्साइटेड झालं, एक्साइटमेंट वाढली आमची, खूप छान. सर मी एक सांगते, माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या आपला प्रोग्राम जवळजवळ मला वाटतं त्या नेहमीच बघतात, एकही एपिसोड चुकवत नाहीत त्या, आणि त्यांना फार आवडतं तुम्ही आणि प्रोग्राम. त्यामुळे मी जेव्हा त्यांना सांगितलं ना की मला आहे तू झालं, मला जायचं आहे, जाणार आहे, त्या इतक्या खुश, त्या समोर मला उखाणं सांगत होत्या. सासूबाईंच्या आवडीचं उखाणं हातावर लिहून आणलेलं आहे. बघू ना काय लिहिलं, जरा दाखवा ना, असा हात करा ना. काय सासूबाईंनी लिहून दिलंय हो, तुम्हाला काय बोला. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, अमोल रावांसारखा जोडीदार जन्मजन्य हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।